चला कायनेमॅटिक्स मध्ये आपण क्वेश्चन्स करत आहोत. आता हे पण जेई मेन्स 25 मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, लेटेस्ट. तर समजून घ्या. आता हे सगळे मेन्स मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. आता हा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग द एक्स ऍक्सिस. म्हणजे इथं काय सांगतात असं, एकाच ऍक्सिसला जातोय म्हणजे 1D मोशन आहे. ठीक आहे. आणि त्याचं डिस्प्लेसमेंट आहे एक्स, जे वॅरिंग विथ टाइम टी आहे. याचा अर्थ काय असतो आपल्याला माहिती आहे, dx बाय dt. एक्स मध्ये चेंज होतोय टाइम सोबत. ठीक आहे, dx बाय dt. तर या खालच्या इक्वेशन नुसार होतं. तर इथे लक्षात ठेवा, जे इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट आहे, ते किती आहे, एक मिनिट मी क्वेश्चन काढून ठेवले. त्याचं जे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं, ते आहे एक्स इज इक्वल टू सी नॉट टी स्क्वेअर मायनस 2 प्लस सी टाइम्स टी मायनस 2 होल स्क्वेअर. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. इथे सांगितलेलं आहे सी नॉट आणि सी हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा आणि हा कॉन्स्टंट आहे. क्वेश्चन आहे त्या खालच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. आता असा क्वेश्चन करताना नेहमी एक गोष्ट पाहायची, ऑप्शन्स मध्ये काय काय विचारलं. समजलं. जसं ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन ऍक्सिलरेशन विचारतायत आणि एक ऑप्शन व्हेलॉसिटी बद्दल बोलतं आणि दिलेलं इक्वेशन कोणतं आहे, डिस्प्लेसमेंटचं. तर आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट कडून व्हेलॉसिटी, तिथून ऍक्सिलरेशन. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट कडून ऍक्सिलरेशन पर्यंत जायचंय, म्हणजे आपल्याला इकडे जायचंय. तर आपण डिफरन्शिएट करणार, डेरिव्हेटिव्ह काढणार. तर याला एकदा डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळेल, परत डिफरन्शिएट केलं व्हेलॉसिटीला ऍक्सेलरेशन मिळेल, आणि मग चेक करायचं यातला कोणता ऑप्शन आहे. अगदी बोर्ड एक्झामचा क्वेश्चन आहे. आता याला डिफरन्शिएट 2 प्रकारे करता येतं. मी तुम्हाला तुमची पद्धत सांगतो. आधी आपण याला ओपन करू. बघा, सी नॉटने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर सी नॉट टी स्क्वेअर मायनस 2 सी नॉट, यांचं प्रोडक्ट आलं. प्लस इथं सी आहे, इथे ए मायनस बी होल स्क्वेअर लावा. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता याला ओपन करा. सी नॉट टी स्क्वेअर मायनस 2 सी नॉट, इथं आला सी टी स्क्वेअर मायनस 4 सी टी, आणि इथं आला प्लस 4 सी. आता हे आपलं पूर्ण इक्वेशन झालं. आपल्याला करायचंय का, आपल्याला डिफरन्शिएट करायचंय. तर व्हेलॉसिटी येईल, एक्स ला डिफरन्शिएट केल्यावर व्हेलॉसिटी येते. आपण पाहिलं सी नॉट तसाच राहतो, कॉन्स्टंट आहे. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, तर हा 2 बाहेर येतो, तर 2 सी नॉट टी आला इथून. बघा, हा कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट सी कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. इथे परत किती येईल, 2ct. इथे किती येईल, 4c, आणि इथे 4c पूर्ण 0. तर जे जे कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे, यांचं डेरिव्हेटिव्ह 0. तर पहा तुम्ही, हे 0 0 झाले, तर व्हेलॉसिटी किती झाली, 2c नॉट टी प्लस 2ct मायनस 4c, ही आली व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी हा काय म्हणतो, 4c आहे का, ठीक आहे, 4c आहे का, पण कोणती म्हणतो, इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटीचा अर्थ टी इज इक्वल टू 0 वर चेक करायचंय. तर इथं टी 0 ठेवला, इथं 0 ठेवला, तर आन्सर 4c येतं. हा, आणि मग आपण गडबडीत ऑप्शन डी म्हणतो, आणि हे चूक उत्तर आहे. असं का सर, विचार करा. इनिशियली जर तुम्ही ऍट टी इज इक्वल टू 0 ला चेक केलात, तर व्ही काय येईल, इथं 0 ठेवला तर हा 0 होईल, हा पण 0 होईल, आणि व्हेलॉसिटी येईल -4c.
त्याला कोण बघल? पण इथं कोणतं 4c आहे? प्लस. कळलं? तर हे उत्तर नाहीये. नुसतं 4c आहे म्हणून टिक करू नका. एक तर कळलं की याच्यात व्हेलॉसिटीचा ऑप्शन नाहीये. आता 3 ऑप्शन कशाचे आहेत? ऍक्सेलरेशन. तर आता ऍक्सेलरेशन कसं निघतं? व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करून dv बाय dt. आता ह्याला करा. तर इथं घ्या dv बाय dt. तो काय देतो? a. तर परत 2c नॉट कॉन्स्टंट आहे. टीचं डेरिव्हेटिव्ह 1. एक्सचं 1 असते तसं. तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2c नॉट. याचं काय येईल? 2c. 4c तर कॉन्स्टंट आहे. तर याचं झालं 0. तर ऍक्सेलरेशन किती आलं? 2c नॉट प्लस 2c. तर एक काम करा, 2 कॉमन काढा. तर काय येईल? c प्लस c नॉट. ऍक्सेलरेशन किती आलं? 2 टाइम्स c प्लस c नॉट. बघा ऑप्शन ए. समजलं? JEE मेन्स 25 चा क्वेश्चन आहे. ताजा. काहीच अवघड नव्हतं. आपण काय केलं? फंक्शनला ओपन केलं. पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं. v आलं. vचा ऑप्शन होता. मग आपलं काम आहे चेक करणं. इनिशियल म्हणजे t0. तर t0 ठेवल्यावर किती आला? निगेटिव्ह 4c. पण आपल्याला इथं दिलेलं आहे पॉझिटिव्ह 4c. तर हा ऑप्शन येणार नाही. मग चेक करायचंय ऍक्सेलरेशन. तर v ला परत डिफरन्शिएट केलं. हे आलं. हे मात्र मॅच झालं ऑप्शन ए मध्ये. समजलं? विचारपूर्वक सॉल्व्ह करत चला. चला नेक्स्ट. आता हा आहे ऍव्हरेज स्पीडचा क्वेश्चन. काय म्हणतो का? अ पार्टिकल मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन कव्हर्स हाफ द डिस्टन्स. होता आपला परवाच्या परीक्षेत अशा टाईपचा प्रश्न. अर्ध डिस्टन्स एवढ्या वेळेत कव्हर केलं. विथ स्पीड 6 मीटर पर सेकंड. द अदर हाफ इज कव्हर्ड इन 2 इक्वल टाइम इंटरवल्स. इथे थोडस फिरवलंय. विथ स्पीड्स 9 अँड 15 मीटर पर सेकंड. तर ऍव्हरेज स्पीड काय असेल? 2 मिनिटं विचार करा. ठीक आहे, पहा. आधी तुम्ही इमॅजिन करा. स्ट्रेट लाईनचं मोशन आहे. आता जे सांगतो तिथं पहा. समजा हे ते मोशन आहे स्ट्रेट लाईनचं. तर तो काय करतो? हाफ डिस्टन्स कव्हर करतो पहिल्यांदा आणि पुन्हा उरलेला अदर हाफ करतो. म्हणजे हे जर टोटल डिस्टन्स असेल तर त्यानं काय केलेलं आहे? हाफ म्हणजे एवढं आणि एवढं डिस्टन्स केलं. जनरली आपण काय करतो? हे डिस्टन्स डी मानतो. डी डिस्टन्स. आणि मग हाफला डी बाय टू करतो. तर फ्रॅक्शन मध्ये आणण्यापेक्षा एक डोकं लावा. आपण टोटल डिस्टन्स किती मानू? 2D. हे जास्त सोपं जाईल. डिस्टन्स 2D माना. तर हाफ हाफ काय होईल? डी होईल. समजलं? तर ह्याची स्पीड आहे 6. डिस्टन्स किती आहे? डी. फर्स्ट हाफ किती आहे? डी डिस्टन्स. कोणत्या स्पीडने? 6 ने. तर आपल्याला माहिती आहे टाइम काय राहील पहिला. सर पहिला जो टाइम राहील इथे या फर्स्ट हाफ मध्ये, नीट बघा, फर्स्ट हाफ साठी टाइम राहील t1. ठीक आहे. तो टाइम काय राहील? सर टाइम असतो डिस्टन्स बाय स्पीड. समजलं? डिस्टन्स बाय स्पीड. तर सांगा फर्स्ट हाफचा डिस्टन्स किती आहे? डी आहे. आणि स्पीड किती आहे? 6. तर या ठिकाणी याला d/6 सेकंड लागले पहिल्या हाफला. आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायची. तर आपला फायनल फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे? 2Dच आहे ना. एवढंच आहे. आपला पूर्ण फोकस कशावर असणार? टोटल टाइम काढण्यावर. तर पहिला टाइम किती आला? d/6. आता त्यानं गंमत काय केली? हा जो सेकंड हाफ आहे त्याला काय म्हणतो तो? तो 2 पार्ट मध्ये कव्हर केला. 2 इक्वल टाइम इंटरव्हल्स. इक्वल टाइम इंटरव्हल्स मध्ये पहिल्यांदा त्याची स्पीड होती 9 मीटर पर सेकंड. आता स्पीड कमी आहे तर डिस्टन्सला टाइम जास्त लागेल. तर असं माना की त्याचे हे 2 पार्ट्स आहेत. तर असं समजा इथला टाइम t2 आणि इथला टाइम t3.
अदर हाफ 2 पार्ट मध्ये केला, तर अदर हाफ मध्ये हा टाइम किती असेल? सर हा टाइम असेल, या डिस्टन्सचे तुम्हाला 2 भाग करावे लागतील ना. विचार करा, साधं लॉजिक आहे. बघा, तर हे डिस्टन्स काय राहील? असं माना की हे D1 आणि हे D2 आहे. ठीक आहे, तर बघा, अदर हाफ 2 प्रकारे आहे. D1 आणि D2 2 प्रकारे केलं. तर एक काम करा, D1 डिस्टन्स काय केलेलं असेल? स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम. तर असं समजा, ह्याचा टाइम काढा T2. तर ह्याच्यामध्ये डिस्टन्स घ्या. डिस्टन्स किती आहे? D1. कळलं? आता हे जे डिस्टन्स आहे D1, तुम्ही वाटल्यास एक काम करा, दोन्ही डिस्टन्सला ऍड करा. चला, D1 डिस्टन्स काय असेल? स्पीड 9 आणि टाइम T. आपल्याला काय म्हणले? एक महत्वाचा शब्द इथं लपलेला आहे, 2 इक्वल टाइम इंटरवल्स. तर याचा अर्थ असा आहे बेटा, हे T2 आणि T3 दोघं सेम आहेत. इक्वल टाइम आहे ना दोघांचा. तर एक काम करा, याला आपण T आणि Tच म्हणू. इक्वल टाइम आहे, गोष्टींकडे लक्ष द्या. तर इथे आला 90 आणि याचा सेकंड हाफ किती असेल? 15T. तर सांगा, इथे आपल्याला माहिती आहे हे 2 टाइम एकत्र आहेत आणि डिस्टन्स, मग सेकंड डिस्टन्स काय राहील? D1 प्लस D2. हे राहील तुमचं D. तर D1 प्लस D2 म्हणजे कोण? 90 प्लस 15T. 90 प्लस 15T. डिस्टन्स किती आहे? D आहे. तर सांगा किती झालं? 24T. तर इथं टाइम किती लागला? D/24. पण हा टाइम कसा आहे? एक टाइम आहे. आपल्याकडे असे किती आहेत? 2 आहेत. हे डबल झाले ना? हे डबल झाले, लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला हाफ टाइम घ्यावा लागेल. त्याला हे करा, हे 2 टाइम मिळून होतं. तर एकामध्ये किती झाला असेल? D/12. संपला तुमचा प्रश्न. तर सांगा टोटल टाइम किती झाला? सर टोटल टाइम पहिल्या जर्नीचा D/6 दिसला? T1 प्लस T2. तर पहिल्या जर्नीला लागलेला टाइम D/6 आणि दुसऱ्या जर्नीला लागलेला D/12. तर हा टोटल टाइम आहे. त्याला बेस सेम करून घ्या. 2 ने मल्टिप्लाय केली तर 12 येतं. इथे येते 2D, वर येते D. एलसीएम काढला आपण. 3D/12. तर टोटल टाइम किती आला? D/4. ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला काढायची आहे ऍव्हरेज स्पीड. काय फॉर्म्युला आहे? टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. मग बघा, सर टोटल डिस्टन्स 2D होतं, आठवते? टोटल डिस्टन्स 2D होतं. टोटल टाइम किती आहे? D/4. त्याला काय लिहिता येते? 2D इंटू 4/D. D कॅन्सल. तर लागलेला त्याची जी स्पीड आहे, ऍव्हरेज स्पीड, ती असेल D कॅन्सल 4 दोन्ही 8. 8 मीटर पर सेकंड. सो ऑप्शन डी इज आन्सर. कन्फ्युजन मध्ये राहू नका. फक्त या प्रश्नात एक महत्वाची गोष्ट आहे. हा जो सेकंड पार्ट आहे डिस्टन्सचा, तो त्यांनी काय केला? 2 इंटरवल मध्ये केला. तर आपण याच्या 2 इंटरवल काढण्यासाठी काय केलं? या D चे 2 भाग केले. पण ते इक्वल आहेत असं नाही म्हणत. टाइम इक्वल लागलाय, डिस्टन्स तर वेगवेगळे आहे. अरे बाबा, पहिल्याची स्पीड 9 आहे, दुसऱ्याची 15 आहे. तर डिस्टन्स सेम कव्हर होईल का? नाही होणार. स्पीड बदलली, टाइम सेम आहे, तर डिस्टन्स तर बदलणार. त्याच्यामुळं आपण 2 डिस्टन्स केले, त्यांचा टाइम काढला आणि ह्याला 2 ने मल्टिप्लाय काय केलं कळलं? हे एकाचा टाइम होता. बघा, हा एवढा टाइम होता. ह्याच्यात हा पण आहे ना? तर डबल करावं लागेल इथं. इक्वल असल्यावर म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय. ते आले D/12. तर हा टाइम D/12 आणि पहिला लागलेला D/6. तर टोटल टाइम या दोघांची सम D/4. ऍव्हरेजला टोटल डिस्टन्स 2D, टोटल टाइम D/4. म्हणून ऍव्हरेज स्पीड किती असेल? 8 मीटर पर सेकंड. एवढा विचार करायचा असतो. हे प्रश्न
दरवर्षी असतात ॲव्हरेज स्पीडचे. तुम्हाला प्रश्न कसाही फिरून देऊ द्या, तुम्हाला आयडिया सांगतो. जेवढं डिस्टन्स म्हणलंय त्याचा जर हाफ हाफ म्हणत असतील तर डिस्टन्स डी नाही म्हणायचं, 2D म्हणायचं. सर डी मानलं तर काय होतं? काहीच फरक पडत नाही. डी मानलं असतं तर इथं तुम्हाला d/2 करावं लागलं असतं. डिस्टन्सला हाफ करावं लागलं असतं. तरी तुमचा आन्सर हेच येतं. आन्सर नाही बदलत. फक्त कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी आपण इथं 2D मानतो. याला नंतर रिवाइज करा. ठीक आहे? चलो आगे. ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला शिकवला होता. तुम्ही जर म्हणताय मला, सर आम्ही फिजिक्सचे व्हिडिओ पाहिलेत, तर nth सेकंडचा डिस्प्लेसमेंटचा काय फॉर्म्युला होता? क्वेश्चन पहा आधी. एक बॉडी 102.5 मीटर ही nth सेकंडमध्ये करते आणि 115 मीटर n प्लस 2th सेकंडमध्ये करते. तर ऍक्सेलरेशन काढा. आपल्याला माहिती याच्यात काय होतं ते. तुम्हाला फॉर्म्युला आठवतो nth सेकंडचा? मी काय सांगितलं होतं थेअरीमध्ये, की समजा एक बॉडी अशी जात आहे, तिने इथपर्यंत समजा 3 सेकंड लावले आणि इथे 4 सेकंड झाले आणि तुम्हाला म्हणलं करेक्ट 4थ्या सेकंडला किती गेले सांगा. तर तुम्ही काय केलं होतं आठवा? सर एवढ्यातून एवढं मायनस करा. सांगितलं होतं की नाही? तर 4थ्या सेकंडमध्ये ते एवढं चाललंय ना, त्यालाच nth सेकंड म्हणतात. तुम्ही जर म्हणताय सर आम्ही व्हिडिओ पाहिला, थेअरी पाहिली, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. त्याला अभ्यास म्हणतात. तर साधं लॉजिक लावा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड काय होता? हे पार्ट असेल तर हा क्वेश्चन डायरेक्ट जमतो. nth सेकंडचा फॉर्म्युला होता Sn. आठवते? Sn काय लिहित होतो आपण? सर आपण लिहित होतो u प्लस 1/2a 2n-1. हा फॉर्म्युला आहे. लक्ष द्या. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे? nth सेकंडमध्ये बॉडीने किती डिस्टन्स कव्हर केलं. तर सांगा, हे कशाबद्दल बोलते? मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट बद्दलच बोलते ना. तर किती सेकंडमध्ये? nth सेकंडमध्ये. तर सांगा, पहिल्या nth सेकंडमध्ये किती आला? 102.5. तर पहिले इक्वेशन होईल हे यस, यू फिक्स, हे हाफ, हा ए. सेकंड nthच आहे म्हणून nच लिहा. हे पहिले इक्वेशन. पुन्हा दुसरं डिस्प्लेसमेंट 115. 115 यू प्लस हाफ ए. फरक काय? यांच्या जागी काय येईल? n+2 येईल फक्त. एवढाच फरक आहे इथं. आता याला सिम्प्लिफाय करा. हे 115, हे यू, हे हाफ, हा ए. इथे किती येते? 2n+4 -1. तर 2n+3 येते. हे आलं सेकंड इक्वेशन. तुम्हाला काढायचंय काय? ऍक्सेलरेशन. म्हणजे या दोन फॉर्म्युल्यातला ए काढायचा आहे. संपला ना प्रश्न. सर ए काढण्यासाठी एक काम करा, इक्वेशन 2 मोठं आहे बघा 1 पेक्षा, तर 2 मधून 1 मायनस करा. सर 2 मधून 1 मायनस करायचं आहे, तर 115 तून 102.5 मायनस करा आणि इकडे बघा सेकंड इक्वेशन लिहितो. हे आहे 2n+3. त्याच्यातून मायनस फर्स्ट करतो. मायनस करताना साईन बदलतात. यू निगेटिव्ह झाला. हा पण काय होईल? मायनस हाफ ए. इथे किती येईल? 2n-1. पहा बरं, 115 तून 102 गेले, 12.5 राहतात. इथं 12.5. बघा, प्लस यू मायनस यू कॅन्सल. इनिशियल व्हेलॉसिटी तर सेमच असणार बॉडीची. कॉमन काय निघतं? सर इथून हाफ ए. ते काम करा, हाफ ए कॉमन काढा. तर इथून कोण येईल? 2n+3 आणि इथून मायनस हा. मायनस मध्ये काय होईल? हा प्लस होईल ना. मायनस ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. मायनस काय येईल? 2n आणि मायनस मायनस +1. तर इथे बघा 2n 2n कॅन्सल. इथे किती आला? 4.
तर नेक्स्ट स्टेप मध्ये इथे या, हे 12.5 हे किती आलं 1/2 इंटू ए आणि इथून किती आला 4 कॅन्सल करा 2 आला तर किती आलं 12.5 बरोबर 2a. आता 2 डिवाइड करा तर याची व्हॅल्यू किती येते 12.5/2. गडबड करू नका. 12.5 दिसला ऑप्शन सी ला राईट केलं. नो, ते तर डिस्प्लेसमेंट आहे. ऍक्सेलरेशन काढायचंय ह्याच्या अर्ध होईल ना. ऍक्सेलरेशन 6.25 येईल ऑप्शन ए. डायरेक्ट फॉर्म्युला क्वेश्चन आहे. हे सगळे आत्ताचे प्रश्न आहेत JEE मेन्स 25 चे. मी काही नवीन सांगत नाही. लेटेस्ट कार्यक्रम आहे सगळा. म्हणून थेरी चांगली रिवाइज करत चला. हे प्रश्न पहा 2दा-3दा, कारण संडेच्या टेस्टला अशा टाईपचे येणार आहेत. नीट रिवाइज करा. चला परत आलं डिफरन्शिएशन. रिलेशन बिटवीन टाइम t आणि डिस्टन्स x असा आहे. वेअर अल्फा अँड बीटा आर कॉन्स्टंट्स. तर ऍक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटी खालीलपैकी काय रिलेशन असेल? करा 2 मिनिटं ट्राय. चुका होतील समजून घ्या. आपल्याला दिलेलं जे फंक्शन आहे त्याच्याकडे या. ते आहे t इज इक्वल टू अल्फा एक्स स्क्वेअर प्लस बीटा एक्स. आता मी जे तुम्हाला थोडं सांगतोय डिफरन्शिएशनचा एक फंडा आहे, ते थोडासा नीट समजून घ्या. आपल्याला काय करायचंय ऍक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटी. तर xt ला डिफरन्शिएट केलं की v मिळतो, पण इथे t आहे एक्सचं फंक्शन. तर आपल्याला t ला काय करायचं डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये एक्सच्या. त्याला काय लिहितात dt/dx लिहितात. एक्स मध्ये हे किती होईल 2 अल्फा एक्स डिफरन्शिएशन येते. अरे बाबा 2x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय होतं 4x. तेच आहे. तर याचं किती येईल सांगा 2 अल्फा एक्स. बीटा एक्सचं डेरिव्हेटिव्ह बीटा. हे एक्सच्याच रिस्पेक्ट मध्ये होतं म्हणून इथं आपण दुसरं काही लिहिलं नाही. पण मला सांगा dt/dx कोण आहे 1/v आहे, कारण dx/dt v असतो. तर इथून तुम्हाला पुढची स्टेप काय मिळेल 1/v काय असेल 2 अल्फा एक्स प्लस बीटा. आता याला परत डिफरन्शिएट करावं लागेल कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. बघा व्हेलॉसिटी टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये येईल आणि डिस्प्लेसमेंट पण टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये येईल. तर एक्स ला डिफरन्शिएट केलं dx/dt येईल टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. हा वेगळा दोन्ही टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये करा. तर 1/v बघा मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहून दिले होते स्टँडर्ड. 1/x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर असते, लिहून दिले होते आठवा. तर 1/v चं काय येईल मायनस 1/v स्क्वेअर असं येईल. पण हे आहे व्हेलॉसिटीचं टीच्या रिस्पेक्ट मध्ये असं येणार. आणि इथं काय येईल 2 अल्फा एक्सच्या कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये येईल टीच्या dx/dt. बीटा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0. तर काय आलं मायनस 1/v स्क्वेअर dv/dt इज इक्वल टू 2 अल्फा dx/dt. v लिहायची गरज नाही. मला सांगा dx/dt काय असतो v असतो हे नाही, बट dx/dt इज v. म्हणून तुम्ही इथं v लिहू शकता. तर काय येईल मायनस 1/v स्क्वेअर dv/dt इज 2 अल्फा v. याच्या जागी v लिहिलं, याच्या जागी v लिहिलं, दिसलं. आता काय होईल सर हा v जर इकडं आणला, एक काम करा कॅन्सल नाही होणार. हा v मल्टिप्लाय मधला इकडे येऊन डिवाइड मध्ये येईल, किंवा एक काम करा हा v स्क्वेअर इकडे पाठवा, सगळ्यात सोपं. तर इथं काय आलं सर इथं येईल मायनस 1 dv/dt झाला, आणि हा v स्क्वेअर इकडे पाठवा, असा होईल. आलं तुमचा आन्सर. मायनसला इकडे पाठवा तर dv/dt हा मायनस इकडे आला 2 अल्फा v क्यूब. आलं तुमचं उत्तर.
डीव्ही बाय डीटी काय असते? ऍक्सेलरेशन. संपला प्रश्न. ऍक्सेलरेशन काय आलं? -2 अल्फा व्ही क्यूब. -2 अल्फा व्ही क्यूब. ऑप्शन सी इज द आन्सर. तर ए आणि व्ही मध्ये रिलेशन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेई मेन्स सारख्या एक्झाम मध्ये किंवा नीट सारख्या एक्झाम मध्ये सगळ्या टाईपचे प्रश्न असतात. सुरुवातीचे इझी. आता हे थोडासा मॉडरेट लेवल. इथे तुम्हाला डिफरन्शिएशन चांगलं जमलं पाहिजे. आता हे जे आहे ना, मला गॅरंटी आहे, सर हे dt बाय dx कसं आलं? त्याला मध्येच dv बाय dt कसं आलं? हे थोडं डोक्याच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे, तुम्ही अजून डिफरन्शिएशन पूर्ण नाही शिकले. आपण हे फिजिक्स मधलं डिफरन्शिएशन शिकले. हे ऍक्च्युली मॅथ्स मधले रूल आहे. ह्याच्यासाठी तुम्ही डिफरन्शिएशनची प्रॅक्टिस पुढे आपल्याला अजून करायची आहे. आता हा क्वेश्चन कधी आलेला आहे? जेई मेन्स मध्ये. त्याचा अर्थ काय? सगळं शिकल्यावर. 2 वर्षाच्या अभ्यासानंतर हा पेपर आहे ना. 2 महिन्याच्या अभ्यासानंतर नाही. त्याच्यामुळे यातले काही प्रश्न, जसं हा प्रश्न बघा, डायरेक्ट शिकलेला आहे आपण. हे आत्ताही करू शकतो. हा पण आत्ता शिकलेला आहे ॲव्हरेजचा. ह्याच्यातही काही नवीन नाही. ते हे तर आत्ता शिकलेले आहेत. पण तुम्हाला मी एक नमुना म्हणून हा प्रश्न दिला. असे पण राहतात. हे तुम्हाला थोडं सराव आहे. आत्ता नाही येणार, प्रॅक्टिस नाही. आता हे तुम्हाला येऊ शकते. आता हा मात्र गॅरंटी प्रश्न आहे. बघा, पार्टिकल टाइम टी मध्ये एक्स डिस्प्लेसमेंट करतो. म्हणजे एक्स टी ग्राफ आहे. हे त्याचं फंक्शन आहे. तर बघा, पोझिशनचं फंक्शन काय आहे? एक्स इज इक्वल टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर प्लस 20t प्लस 15. तुम्हाला म्हणते बॉडीची व्हेलॉसिटी सांगा जेव्हा त्याचं ऍक्सिलरेशन 0 होईल. असा प्रश्न आता आपल्या परीक्षेला होता रविवारच्या, या टाईपचा. तुम्हाला काय करतील? पोझिशन टाइमचा फंक्शन देतील आणि मग काय म्हणतील? व्हेलॉसिटी सांगा जेव्हा ऍक्सिलरेशन एवढं असेल. कधी कधी काय म्हणतील? ऍक्सिलरेशन सांगा जेव्हा व्हेलॉसिटी एवढी असेल. अल्टिमेटली करायचंय काय? आपली आकृती लक्षात ठेवायची. एस कडून व्ही कडून ए. तर इथं काय करतो आपण? स्लोप काढतो. म्हणजे इथं आपण डिफरन्शिएट करतो, आहे की नाही? तर चला, फंक्शन कोण आहे हे? तर तुम्हाला माहिती आहे, एक्स ला टीच्या रिस्पेक्ट मध्ये केले की कोण येते? व्हेलॉसिटी. तर हे कोण आहे? व्ही आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह सांगा टी क्यूबचं. 3t स्क्वेअर nx रेज टू n मायनस 1. 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 20 आणि 15चं 0 येईल. याचं संपलं. हे काय आलं? हे व्हेलॉसिटीचं फंक्शन आलं. आता आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटीला परत डिफरन्शिएट केलं की ऍक्सेलरेशन येते. आता तुम्ही घ्या डीव्ही बाय डीटी. ते कोण आहे? ऍक्सेलरेशन. तर ह्याचं डिफरन्शिएशन करा. 60 येईल मायनस 12, कारण टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, 20चं 0 आहे. आता हे कोण आलं? ऍक्सेलरेशन. सर हे सेकंड इक्वेशन आहे. आता काय म्हणले बघा, व्हेलॉसिटी सांगा जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे. ऍक्सेलरेशन कुठे? इथे आहे ना. ऍक्सेलरेशनला 0 करा, म्हणजे ए ला 0 करा. म्हणजे कोणाला करा? 60 मायनस 12 ला 0 करा. त्याच्यातून 60 किती येतं? 12. म्हणजे टी किती येतं? 2. सर हे का दिलं? टाइम काढण्यासाठी. टाइम किती आला? 2 सेकंड्स. आता काय काढायचंय? व्हेलॉसिटी. टाइम भेटला. आता हा टाइम कुठे ठेवा? व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये. मग ऍट टी इज इक्वल टू 2. व्ही किती राहील? सर 3. टीच्या जागी 2 ठेवतो आम्ही. याचं तुम्ही आम्हाला शिकवले मागे. समजलं? 3. इथे किती झालं? 4. इथे किती झालं? 24. हे 20. 12 मायनस 4. तर व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड असेल. ऑप्शन सी. या प्रश्नांमध्ये तुम्ही धरून चला, मी जे ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा दिला आणि असा एक दिला, हे जास्त विचारतात. हा जो आपण आता मागे केला, हा थोडा डोके खाऊ आहे. इथे कॅल्क्युलेशन जास्त असतं. हे 12वीच्या लेवलचं डिफरन्शिएशन आहे. हे जे केलंय ना, हे बेसिक डिफरन्शिएशन आहे.
याच्यात काय डोकंच लावायचं नाही जास्त. अशी आपण प्रॅक्टिस खूप केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण जेवढे व्हिडिओ केलेत, रोज रिवाइज करत चला. संडेला एक्झाम आहे. काल आमचं 12वीचं कॅल्क्युलस संपलं. भूतासारखे 9 चॅप्टर आहेत मोठे. एक पुस्तक पूर्ण 12वीचं. काल संपलं आमचं. 3.5 महिने शिकवले मी ते. काल संपलं. जवळजवळ आम्ही 3000 प्रश्न सोडवलेत. तर विचार करा, त्या लेवलला आता त्यांचा अभ्यास गेलेला आहे. तुम्ही आता हे पक्क करा. एकच चॅप्टर बघा किती दिवस चालू आहे आपला. पण हे फिक्स पाहिजे चांगलं. समजलंय कसं केलं? आता असे प्रश्न राहणारच आपल्या परीक्षेत. म्हणून चांगलं करा. आता इथं तुम्ही करा बरं. हा सोपं आहे. आता तुम्ही वाचून करा. काय म्हणलं? कधी कधी इझी क्वेश्चन्स येतात बघा. डायरेक्ट क्वेश्चन आहे. आता दिलेलं आहे एक्सटी ग्राफ. एक्सटीचं रिलेशन काढायचं काय? वेलॉसिटी. तर आपल्याला माहिती आहे एक्सटीला डिफरन्शिएट करा. तर एक्स आहे 5t स्क्वेअर मायनस 4t प्लस 5. तर काय करणार? dx बाय dt. हाच v आहे ना. त्याचं डेरिव्हेटिव्ह 10t मायनस 4. आता काय करायचंय? टाइम 2 सेकंड्स घ्यायचा आहे. तर वेलॉसिटी येईल टाइमच्या जागी 2 ठेवून. तर 20 मायनस 4. वेलॉसिटी 16 मीटर पर सेकंड. खतम. हे सगळे जेई मेन्सचे प्रश्न आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट जेई मेन्सचे क्वेश्चन दाखवायलो. हा, व्हर्टिकली अपवर्ड वाले जे प्रश्न आहेत, तुम्हाला इक्वेशन वाले प्रश्न म्हणलो ना, ते उद्या करू. आज आपण डिफरन्शिएशन आणि हे जे केले. अजून आपल्याला उद्या काय करायचंय? न्यूटनचे 3 फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपले ग्राफचे क्वेश्चन्स. असे 2 टाईपचे उद्या करायचे. मी इथं हे पण टाकून ठेवले. मी सगळ्या टाईपचे प्रश्न काढले. आता हा आहे. त्याच्यानंतर हा एक सुरू झाला. तर अशा टाईपचे आपण 7-8 प्रश्न करणार आहोत. इथून तुम्हाला v इज इक्वल टू u प्लस एटी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता याच्या जागी g ठेवतो आपण. का? व्हर्टिकल मोशन. 9वी-10वीला शिकवलंय तुम्हाला. बॉडी जर व्हर्टिकल असेल वाय ऍक्सिस मध्ये, तर a ला g लिहितात. आठवा? g प्लस केव्हा राहतो? बॉडी खाली येत असेल तर. तेच वापरायचे. आता 10वीला शिकलेलाच कॉन्सेप्ट आहे. तर याच्या जागी जी टाकायचे, AG करायचे आणि सॉल्व्ह करायचे. दुसरं काही नाही. समजे? चला हे क्वेश्चन उद्या करू आपण.